राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक मनोहर जोशी सरांचं आज दुःखद निधन झालं. अतिशय दुःखद घटना आहे. मनाला वेदना आणि चटका लावणारी घटना आहे. खरं म्हणजे मला काल समजल्यानंतर मी आज तिच्या सकाळी हॉस्पिटलमध्ये बघायला जाणार होतो, परंतु दुर्दैवाने ती वेळ आली नाही आणि सकाळीच एक दुःखद बातमी मनोहर जोशी सर जाण्याची आली. हे आमच्या सर्व परिवारासाठी एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. बाळासाहेबांवर प्रचंड प्रेम आणि निष्ठा असणारे नेते मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी त्यांची आत्मीयता आणि प्रेम आपण सगळ्यांनी पाहिले. एक अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा, संयमी आणि अतिशय शिस्तीचा नेता, शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारा नेता, अगदी वेळेचं अचूक बंधन पाळणारा नेता असं त्यांची ख्याती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना स्वतः भेटायला गेलो. त्यांनी पाठीवर हात ठेवून आशीर्वाद देखील दिला आणि काही मार्गदर्शन देखील केलं. राज्यकारभार कसा झाला, अगदी नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, विरोधी पक्ष नेता, ते मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष, स्पीकर, असा प्रचंड असा प्रवास, म्हणजे थक्क करणारा प्रवास त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाने, महाराष्ट्राने पाहिला. शून्यातून विश्व निर्माण करणारं नेतृत्व त्यांच्यातून आपण पाहिलं. तरुणांना कोहिनूरच्या माध्यमातून शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्याची त्यांची तळमळी आपण पाहिली. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा एक कोहिनूर हिरा आम्ही गमावला. त्यामुळे त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झालंय. अशी मोठी माणसं फार कमी जन्माला येतात, जी जनतेसाठी, आपल्या राज्यासाठी, देशासाठी जगत असतात. आणि म्हणून जेव्हा जेव्हा माझ्या कारकिर्दीत देखील अनेक वेळा अनेक कार्यक्रम त्यांना आम्ही बोलवायचो आणि खरं ते खरं बोलायचे. मुक्त कंठाने ते कार्यकर्त्यांना शाबासकी द्यायचे, शाबासकीचा हात, शाबासकीची थाप द्यायचे. कार्यकर्त्याला प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचं काम ते करत होते. आणि मग त्यांचा हा सगळा काही कारभार आणि नावलौकिक पाहून महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील एक त्यांचं जे काही उत्कृष्ट वक्तृत्व, कर्तृत्व, त्याच्यावर सरकारच्या माध्यमातून देखील त्यांच्या नावाचा एक कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना ऊर्जा आणि प्रेरणा मिळावी यासाठी एक पुरस्कार देखील देण्यात येणार. आणि म्हणून त्यांच्या या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, त्याच्यातून त्यांना
सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो। सर, हिंदी में जानना चाहेंगे, शिवसेना ने आज अपना फोगलेल खो दिया है, आपके लिए भी और शिवसेना की कितनी बड़ी क्षति है? महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री, शिवसेना के वरिष्ठ नेता मनोज जोशी सर इनका आज देहांत हुआ। मुझे कल ही पता चला तो मैं आज उनको अस्पताल जाकर देखने वाला था। दुर्भाग्यवश सुबह एक बहुत ही दुखद घटना घटी और जो बात कान में आई उसको विश्वास नहीं हो रहा। बाला साहब ठाकरे जी के बहुत ही करीबी और वरिष्ठ नेता थे। महाराष्ट्र और मराठी मनुष्य के लिए बहुत ही आत्मीयता प्रेम बाला साहब ठाकरे जी को अपेक्षित महाराष्ट्र निर्माण करने का कार्य में उनका बहुत बड़ा योगदान रहा। एक बहुत ही संयमी और शिस्तप्रिय और सुसंस्कृत ऐसा उनका चेहरा लोगों ने देखा। समय पर और समय से काम करने वाला नेतृत्व महाराष्ट्र की जनता ने उनको मुख्यमंत्री काल में देखा है। महाराष्ट्र विकास के लिए उनका योगदान बहुत बड़ा रहा है। तो नगर सेवक, महापौर, विधानसभा सदस्य और सांसद से लेकर मुख्यमंत्री तथा लोकसभा के स्पीकर, इतना बड़ा जो उनका प्रवास है, शून्य से विश्व निर्माण करने वाला काम उन्होंने किया। कार्यकर्ताओं को मार्गदर्शन देना उनका काम हमेशा करते थे। मैं जब मुख्यमंत्री बन गया तब उनका आशीर्वाद लेने उनके घर गया था। उन्होंने पीठ पर हाथ रखकर आशीर्वाद भी दिया और मार्गदर्शन भी दिया। ये मेरे लिए बहुत ही सौभाग्य की बात है। भाग्यवश आज वो हमारे कोहिनूर के माध्यम से उन्होंने कई युवाओं को शिक्षण, प्रशिक्षण और नौकरी देने का काम किया। सही माने में हमारे बाला साहब ठाकरे जी उनके विचारों का कोहिनूर मनोज जोशी है, ऐसा कहे तो बहुत ही उचित होगा। और इसलिए मैं उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। उनके परिवार को सहन करने की शक्ति में शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते, तुम्हाला दिलेली एखाद्या सल्ला किंवा मार्गदर्शन तरी आठवण काही उजाळा द्याल का तुम्ही? कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात शिवसेनेचे आणि युतीचे पहिले मुख्यमंत्री होते, एखादी आठवण त्यांनी दिलेला सल्ला असेल? खरं म्हणजे ते जेव्हा ठाण्यात कल्याणमध्ये कार्यक्रमाला यायचे त्यावर पण अगदी मुक्त कंठाने कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायची। मलाही काही गोष्टी जाहीरपणे त्यांनी सांगितल्या आणि आपल्यालाही त्या माहिती, म्हणून खरं कार्यकर्त्याच्या मागे उभं राहण्याचं काम, त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम, त्याच्या अडचणीमध्ये उभं राहण्याचं, अशा अनेक आठवणी आहेत त्यांनी केलं। आणि म्हणून कार्यकर्ता घडवण्याचं काम सरांनी केलं एवढं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।